महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री विखे पाटील साहेब उघडा डोळे बघानी आपल्या जायकवाडी विभागाचा कसा सावळा गोंधळ चालू आहे। सर्व शेतकरी आता मरण्याच्या काठाला बसलेले, उपोषणाचा तिसरा दिवस आहे, कुठलाच अधिकारी आतापर्यंत आम्हाला येऊन भेटला नाही की आम्ही माणसं नाही, हा प्रश्न आता पडायला लागला हळूहळू। इथं बसल्याच्या नंतर तिसरा दिवस आहे, कोणीच दखल घेतली नाही। 2-2.5 एकर जमीन खाली वंचित आहे पाण्यापासून। शेतकऱ्याला काहीच नाही, आता इथं शुगर बीपी वाले, डॉक्टर नाही आला, तुमचा पोलीस नाही आला, काहीच नाही आला। आपल्या आष्टी शाखा क्रमांक सिंचन विभाग इथे 9 तारखेपासून उपोषणाला बसलो। आमची मागणी होती 41 क्रमांक 4, तिचा जे मायनर 3 आहे त्याचा सब मायनर 1 गट क्रमांक 63 मधील शेतकऱ्यांनी पूर्ण नष्ट केलाय। नष्ट केल्याच्या नंतर आपल्या जायकवाडी विभागानं वारंवार आम्ही अर्ज देऊन कोणतीच आमची दखल घेतली नाही। त्यामुळे महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री विखे पाटील साहेब उघडा डोळे बघा नीट आपल्या जायकवाडी विभागाचा कसा सावळा गोंधळ चालू आहे। शेतकऱ्यांना किती त्रास सहन करावा लागतोय हे गाव पातळीवर तुम्ही एकदा बघा येऊन, तेव्हा तुमच्या लक्षात येईल। आम्ही वारंवार अर्ज देऊन आमची कोणतीच दखल घेतली नाही, त्यामुळे आज आम्हाला उपोषणाला या ठिकाणी बसावं लागलं। इथं बसल्याच्या नंतर तिसरा दिवस आहे, कोणीच दखल घेतली नाही। आमची जोपर्यंत मागणी मूळ मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाहीत, वरचेवर तीव्र आंदोलन करणार। त्यानं 3 वर्ष यांना कागदपत्री व्यवहार करून कुठल्याही प्रकारची यांनी दखल घेतलेली नाही। आज उद्या करत त्यांनी आतापर्यंत इथपर्यंत लांबवत आणलेले। आमची मुख्य मागणी आमचा मूळ सब मायनर मूळ जागेवर पाहिजे, खोदकाम करून चालणार नाही। 2-2.5 एकर जमीन खाली वंचित आहे पाण्यापासून। सर्व शेतकरी आता मरण्याच्या काठाला बसलेले, उपोषणाचा तिसरा दिवस आहे, कुठलाच अधिकारी आतापर्यंत आम्हाला येऊन भेटला नाही की आम्ही माणसं नाही, हा प्रश्न आता पडायला लागला हळूहळू। या शेतकऱ्याला काहीच नाही, आता इथं शुगर बीपी वाले, डॉक्टर नाही आला, तुमचा पोलीस नाही आला, काहीच नाही आला। आणि आम्हाला या कामाच्या बाबतीमध्ये आष्टीला गेलो, तीर्थापुरीला गेलो, पैठणला गेलो, संभाजीनगरला गेलो, फक्त आम्हाला तारखे वाढून भेटल्या। स्पॉटला त्यांनी जेसीपी आणलेली, स्पॉटला जेसीपी आणून सुद्धा आमचं कुठल्या प्रकारचं काम केलेलं नाही। स्पॉटला मग माझं म्हणणं आहे, स्पॉटला तुम्ही जेसीपी आणली होती, तुमचे पोलीस प्रोटेक्शन तुमच्यासोबत होतं, सगळ्या गोष्टी असताना तुम्ही दान का केलं नाही याचं उत्तर द्यावं। आमचा मायनर मूळ जागेवर घ्यावा, आम्ही ही उपोषण मागे घेणार नाही त्याच्याशिवाय, आणि काम केलेली फोटो आम्हाला आणून दाखवा, नाही तर आमचं आंदोलन अजून तीव्र होत राहील।